वल्लरी माय माय रागवली का मायावर? नाही ते वृद्धाश्रमाचं मी बोली राहिलो तर गुच्छात आहे का मायावर त्यासाठी? तात्या, मी अडी असताना तुम्हाला वृद्धाश्रमात काऊन जायचंय? मला खरंच समजी नाही राहिलंय. तुम्हीच सांगा ना. इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून लांब राहिलात. आता जेव्हा तुम्ही अडी आलात, मला तुमची सेवा करायची संधी मिळाली राहिली आहे, मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेन हा विचारच कसा करू शकता तुम्ही? अहो, तुमची इथे लेक असताना तुम्हाला कायले जायचंय वृद्धाश्रमात? परक्यासारखं काऊन मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेन हो? शांत हो माय, शांत हो. इकडे ये, बस. तात्या, बस. थांब चल. तात्या, ह्याची काय गरज आहे? शांत राहा. तात्या, हे बघ माय, आता जे काही बोली राहिलो ना ते शांतपणे ऐक. तात्या, हे बघ माय, त्या वृद्धाश्रमात मी गेलो ना, तिथे मायासारखी बरीच माणसं होती. त्यांच्याशी बोलल्यावर मला माहीच खूप लाज वाटायला लागली. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी त्यांच्या लेकरांसाठी किती कष्ट घेतले. हो, मला वाटून राहिलं की मी माझ्या लेकरासाठी काही केलंच नाही, आता बी काही करूनच नाही राहिलो. माझ्या लेकराले वकिली शिकायची होती. तिचं स्वप्न पूर्ण करायच्या ऐवजी मी तिचं लग्न लावून दिलं. आणि त्या लोकांनी त्यांच्या लेकरांसाठी इतकं सगळं केलं, पण त्यांची लेकरच त्यांना त्या वृद्धाश्रमात पाठवून राहिले. आणि इतकं सगळं असून पण माझा लेकरू मला काय म्हणते की तात्या, तुम्ही अडीच राहायचं माया घरी, माया जवळ. लेकरा, गैरा अभिमान वाटून राहिला मला तुझा. तुला आणखी एक गोष्ट सांगतो. तिथल्या म्हाताऱ्यांसारखा त्यांच्या पोरांनी मला वृद्धाश्रमात सोडलंय असं नाही. मी माया मर्जीने चाललोय तिथं, खरंच. आणि लेकरा, तुला जेव्हा केव्हा मला भेटावंसं वाटेल, तू तडी ये. आणि मला तुला भेटावंसं वाटेल तेव्हा मी येईन ना अडी तुला भेटायले. अशी चंपी तुले खूप आवडते ना? लहानसं लेकरू होतीस ना तेव्हा केली होती तुझी चंपी. आता जवा जवा इथं येईन ना, अशी छान चंपी करून देईन तुला. लेकरा, मला परवानगी देशील ना अडी यायची?
मी कोण आहे तुम्हाला परवानगी देणारी? तुमचं जायचं तर तुम्ही ठरवलंच आहे ना. ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे ना, मग तुम्ही जा. पण जायच्या आधी तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. हवं तर हट्ट समजा, पण माझी अट पूर्ण केल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. बोला, मान्य आहे? करीन माई, करीन. कोणती अट आहे? जीवनाची वाट मोठी हीच वारी मानतो. जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. पांडुरंगी पावलांना रोजदारी पाहतो. पांडुरंगी पावलांना रोजदारी पाहतो. जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. सावळी आहे मनोहर सावळ्याची सावली. दर्शने जीव तृप्त थांबे अंतरीची काहिली. सावळी आहे मनोहर सावळ्याची सावली. दर्शने जीव तृप्त थांबे अंतरीची काहिली. वल्लू, तात्या किती तल्लीन होऊन गातायत. पण त्यांचा आवाज इतका छान आहे हे कधीच का सांगितलं नाहीस तुम्हाला? मला सुद्धा माहित नव्हतं हे. आणि माहित तरी कसं असणार? माझ्यासाठी नेहमी खस्ता खात होते ते. त्यांची आवड जपायला त्यांना वेळ मिळालाच नसेल. हो, पण मात्र त्यांना अनेकदा गुणगुणताना ऐकलं होतं मी. आज पहिल्यांदाच गाताना बघते. माझ्यासाठी गाताय. किती मन लावून गातायत होता त्या. दूर आहे पंढरी पण काय त्याने थांबते. आत माझ्या इवलीशी पंढरी साकारतो. पंढरी साकारतो. जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. पांडुरंगी पावलांना रोजदारी पाहतो. जीवनाची वाट मोठी, जीवनाची वाट मोठी, जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. तीच वारी मानतो. तीच वारी मानतो. जरा वर लाव. बर, तू नाही ग तेजा, तू खाली लाव. वल्लरी तू वर लाव. वर वर तेजा, तू नाही ग, तू खाली घे. वल्लरी तू आग. वल्लरी मी तुलाच सांगतेय. वर वर कर, वर कर, वर कर. वर वर. आता राईटला घे थोडं. इथे करेक्ट. ऐक ना, मग आता मी कुठे लावू इथे? एक मिनिट थांब तेजा. वल्लरी अजून राईटला घे. हा, लाव आता इथे. बरोबर, परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. पण कलर वेगळा आहे ना. आपण तुम्ही असं लावले का? मग कलर बघून लावायचं ना. मी काय लावते ते. आणि हे बरे जाऊ दे. थोडस. हा बरोबर, ठीक आहे. खाली लावू इथे. बरोबर आहे. हे इथे लावू का? येस. हा इथे लाव. थोडस राईट. हे एवढं. हा परफेक्ट. व्हेरी. अजून कुठलं लावायचं? 6. अरे नाही, हात नाही लागला आहे बघ. काय झालं तुमचं?
आम्ही इथे मर मरतोय आणि तुम्ही काय आयुष करताय? नाहीतर काय, नुसता टाइमपास लावलाय. अरे मदत करा आम्हाला काहीतरी. अरे ते आमचा ना आज नवीन एक मित्र येणार आहे, नवीन पार्टनर येणार आहे, हे त्याच्यासाठी करतोय आम्ही हे. आणि ना ते एक रिच्युअल असतं ना, म्हणजे नवीन माणसाला आपल्यामध्ये सामावून घेण्याचं. एकदम बरोबर. काय की तो मित्र आपल्या ग्रुपमध्ये फिट बसतोय की नाही त्यासाठी हे सगळं चाललंय, त्यासाठी हा घाट घातलाय. ए परत सा अरे कुछ भी. आणि ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हाँ मतलब वही कह रहे कि बचपन से लेके आज तक हम सब का फेवरेट गेम है ना, सांप सीढ़ी. मतलब सांप से हम सब नीचे तो आते हैं पर सीढ़ी चढ़ने में जो मजा है ना, क्या आणि ना आयुष्य ना हे तिकडे. आयुष्य हे सापशिडी सारखं असतं. म्हणजे सुखाचा साप दुःखाची शिडी. हा काय? चुकलं काय? उलट उलट. हा दुःखाचा साप सुखाची शिडी. आता बरोबर आहे. आयुष्यात ना वाटेतले साप चुकवत सक्सेसच्या शिड्या पकडत पकडत आपण पुढे जायचं. फासे टाकत राहायचे. 98, 99, 100 सक्सेस. कळलं का? ही असते फिलॉसॉफी सापशिडीची. म्हणून आम्ही खेळतोय सापशिडी. त्यामुळे डिस्टर्ब करू नका आम्हाला. घे घे तुझा तुझा. काय साप सावला. समझ गए. जाऊ दे, त्यांचा काही उपयोग नाही. आपण जाऊ द्या सगळं हे. Look who is here! Shweta and Kailash Viju! मस्त मस्त. कसं आहेस? ऐक ना, कसली भारी दिसते. एक नंबर म्हणजे टावका. तुमच्यातला हा बदल मला खरंच खूप आवडलाय. या बदलाचं सगळं क्रेडिट तुलाच जातं वल्लरी. तू त्या दिवशी माझे डोळे उघडलेस ना आणि माझा दृष्टिकोनच बदलून गेला. छान दिसते ना माझी श्वेता? खूप. माझी श्वेता. बस बस बस, आता ती कायम अशीच छान दिसेल. काय सांगताय काय कैलाश भाऊजी? श्वेता खरंच खूप गोड दिसतीयस. पण मी खूप मिस केलंय तुला. माझ्या चोरोटीच्या कार्यक्रमाला तू असायला हवी होतीस. हो ना यार श्वेता, खूप मिस केलं तुला. ह्या प्रेरणादीचे डोहाळे पुरवता पुरवता नाकीनऊ येत आहेत आमच्या. पण खरं सांगू का, मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस केलंय. चला काहीतरी उगाच खोटं बोलू नका. मग काय, त्या भांडणांमध्ये आम्हाला थोडे मिस केलं असेल तुम्ही. वल्लरी, पण खरंच श्वेताताई, आम्ही तुम्हाला खूप 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 मिस केलं. काय रे, त्यांनी श्वेताला जसं मिस केलं तसं तुम्ही मिस नाही केलं मला? अरे किती मिस केलं माहितीये का आम्ही. अरे कैलास, किती सुंदर दिसतोस तू. मी आणि पिल्लूने तुला खूप मिस केलं. आमच्या चोरोटीला, सॉरी, प्रेरणाच्या चोरोटीला तू नव्हतास ना, म्हणून. हो ना, आम्ही खूप मिस केलं. प्रेरणादीचे डोळे पुरवताना नाकी नऊ आलेत. मी तर म्हणजे ना बाबा सगळ्यांना खूप मिस केलं. हो. ए कॉपी कॅट, बंद करा, आम्हाला कळतंय. ए बस नक्कल करू नका आमची. नाहीतर काय, काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवा जरा. अरे याला काय अर्थ आहे? आम्हाला नाही का आठवण येणार त्याची? काय रे? और हाँ, ऐसा नहीं कि मतलब हम आपके लाइंस फॉलो कर रहे थे, हमारा भी ओरिजिनल ही है ये. एकदम ओरिजिनल आहे. आरोप करतायत आमच्यावर.
अरे अरे शांत व्हा सगळे. सगळ्यात आधी मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे. तुम्ही मला तुमच्या कुटुंबात सामील करून घेतलं. आणि स्पेशली वल्लरी आणि तेजा, तुम्हा दोघींचेही खूप खूप आभार. आज तुमच्यामुळे मी माझ्या पायावर उभा आहे. आणि तुमचेही खूप खूप आभार. अरे यार रडवतो यार हा. वी आर फॅमिली ना. ए रोना नहीं हंसो, मैं फोटो निकाल रहा हूँ. हाँ ग्रुप डीपी. अरे यस यस चला प्रोफाइल गाइस. सब रेडी. श्वेताताई, तुम्हाला इतक्या दिवसाने असं हसताना रिलॅक्स बघताना खरंच खूप छान वाटतंय. पण मला सांगा, तुमची ट्रीटमेंट नीट झाली ना? हो मस्त. पण खरं सांगू का, कैलासच्या वागण्यात खूप फरक पडलाय. आधी किती सर्किट होता, आता सुधारलाय. अगं म्हणजे आधी होता, आता नाही. सर्किट. सॉरी ग, राग आला ग नवऱ्याला बोलल्यावर. मला ना त्यांच्याविषयी इतकं काही माहित नाहीये, पण मी जे काही पाहिलंय आणि जे काही ऐकलंय त्यात खूप फरक आहे. खरंच फरक पडलाय. म्हणजे ते आधीचे संशयी चिडचिडे कैलास गायब झालेत एकदम. आणि त्याच्याही आधीच एकदम प्रेमळ शांत कैलास परत आले. थँक्यू. चला, हे बाकी उत्तम झालं. स्वामी आमच्या श्वेतावर तुमचं असंच लक्ष राहू दे आणि तिच्या कैलासला तिच्यावर सतत प्रेम करण्याची बुद्धी देत राहा. हे गाईस, तुमच्या लक्षात आलंय का? कितीतरी दिवसांनी फक्त आपण 5 जणी एकत्र बसलोय. एक मिनिट. काय 5 नाही मग 6. मॅडमच्या पोटातलं पिल्लू ऐकताय विसरलीस ते तू. एक मिनिट, आता 6ची 7 होऊन जाऊ द्या. काय कधी न्यूज देताय बाळाची? ऍक्च्युली आम्ही पण विचार करतोय. वल्लरी सॉरी. अरे श्वेताताई, तुम्ही का सॉरी म्हणताय? हे बघा, आता खरंच आम्हाला एवढं काहीच वाटत नाही या बाबतीत. आम्ही एक्सेप्ट केलंय. सो तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. नाही ग, वाईट वाटून घेत नाहीये, पण तुझी जेन्युइनली काळजी वाटते. एक मिनिट. वल्लरी, मी लंडनला होते ना, तेव्हा एका गायनेकोलॉजिस्टची ओळख झाली आहे. खूपच कमाल आहेत ते. अगं मला काय वाटतं, तुम्ही त्यांना तुमचे रिपोर्ट पाठवा ना. काहीतरी मदत नक्की होईल, काहीतरी मार्ग निघेल. प्लीज. श्वेताताई, ह्या सगळ्याची खरंच गरज नाहीये. राहू द्यात. अगं वल्लरी, मी मान्य आहे तू खूप मोठी वकील झालीस आता, पण म्हणून प्रत्येक वेळेस आम्हाला नाही म्हणायचं किंवा काहीतरी एक उत्तर द्यायचं असं नाहीये ना. अहो, तसं नाही आहे. कधीतरी मैत्रिणींचा सल्लाही घेत जा ना, प्लीज. वल्लरी, सगळे एवढं म्हणतात आहेत तर एकदा विचार कर ना. तेजा, मिठू, हा काय अट्टास आहे तुमचा? आम्ही पण वाढायला मदत केली असती किंवा सगळे एकत्र बसलो असतो ना जेवायला. आजवर तुम्हीच केलं ना आमच्यासाठी, मग एक दिवस करू द्या आम्हाला. बघ की, आणि स्वयंपाक मी केलाय म्हटल्यावर मीच वाढणार. बाई, आता इकडे मी पास करू का?
खाना थोडा खाना थोडा गडबड आहे. मित्र म्हणून सांगतो, थोडा नाही जास्त गडबड आहे. घशाखाली उतरत नाही, प्रत्येक घासाला श्रीखंड खातोय. सगळे अचानक खोकतात, एकदम ठसका लागला सगळ्यांना.